फॉरेन्सिक रिपोर्ट्स. हां आले. रिपोर्ट्स बाबा. म्हणजे त्यात दुसऱ्या व्यक्तीचे फिंगरप्रिंट्स असतील तर आपण प्रूव्ह करू शकतो ना दया काकांनी हा खून केलेला नाहीये. प्लीज चेक करा ना. मॅडम, मर्डर वेपनवरती फक्त दयानंद खांडेकरांच्याच बोटांचे ठसे आहेत. सो बेल सॉरी. मी आलोच. या सीसीटीव्ही रूम यातून बघितली आहे बॉस. तिथे बाकी कोणताच डेटा मिसप्लेस झालेला नाहीये. आणि ज्या माणसाला तू निर्दोष समजून हे इन्व्हेस्टिगेशन करतेस ना, तो माणूस बिलकुल तसा नाहीये. खोट्या स्टोरीज बनवणं आणि ते लोकांना पटवून देणं हे अगदी व्यवस्थित जमतं या माणसाला. बॉस जेपीसी स्कॅम मध्ये इन्व्हॉल्वडच नाही तर आता या जयराम मर्डर केस मध्ये सुद्धा दोषी आहे हा माणूस. बर, तू म्हणतोयस तसं जरी ते त्या स्टोरेज रूम मध्ये गेले असतील तरी सुद्धा जेपीसी मेडिकल स्कॅम आणि जयरामचे मर्डर केस या दोन्ही केसेस पूर्णपणे वेगळ्या आहेत. त्याचा एकमेकांशी काहीही संबंध नाहीये. बॉस, या फुटेजवरची डेट बघ. ही तीच डेट आहे ज्या दिवशी आपण मंदिरात गेलो होतो आणि त्याच्या एक्झॅक्ट आदल्या दिवशी त्या माणसाने तुला तुझ्या आईबद्दल विचारलं होतं. त्या कोणावर काही संशय वगैरे? कोणावर संशय घेणार आपण? एक गोष्ट मात्र खरी आहे, तिने आत्महत्या नाही केली, तिची हत्या झाली आहे. मी म्हणालो होतो बॉस की तो माणूस तुझ्याकडून काहीतरी माहिती काढून घेण्याचा प्रयत्न करतोय, पण तू माझ्यावर विश्वास नाही ठेवलास. आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी कोणालाही न सांगता ऑफिसमध्ये कोणीही नसताना हा माणूस तिथे का गेला? बरं ठीक आहे, गेला तर गेला. जिथे जेपीसी मेडिकल स्कॅमच्या कॅसेट ठेवल्यात तिथेच का गेला? कॅसेट्स न सापडल्याने तू बघितलं ना त्यांची अवस्था काय झाली होती. बॉस, हा माणूस खूप पोहोचलेला आहे. तो फक्त साधेपणाचा ढोंग करतोय. माझ्यासाठी अजूनही जयराम मर्डर केस मधला प्राइम सस्पेक्ट हा दयानंद खांडेकर आहे. तुझं अजूनही म्हणणं आहे का की तू निर्दोष आहे? हो, बीइंग ऑफिसर, जोपर्यंत माझं इन्व्हेस्टिगेशन पूर्ण होत नाही तोपर्यंत मी कुठल्याही निष्कर्षावर येणार नाहीये. पण या सगळ्यात आपण आपला वेळ वाया घालवतोय. घालवूयात मग, काही हरकत नाहीये. पण एका निर्दोष माणसाला शिक्षा झाली आणि ही सगळी परिस्थिती आपण बदलू शकत होतो तरी सुद्धा शिक्षा झाली, हे ओझं आयुष्यभर माझ्या मनावर राहील. तसं मला होऊ नाही द्यायचंय. त्यामुळे मी पहिले इन्व्हेस्टिगेशन करीन आणि मग निष्कर्षावर येईन. आणि तोपर्यंत माझ्यासाठी दयानंद खांडेकर निर्दोषच असतो. आणि हे कोणाचं मत आहे? दोघींचं, तारिणीचं सुद्धा आणि ऑफिसर तारिणीचं सुद्धा.